महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। राज्यात एकूण 993.72 कोटी रुपयांचे विकास आराखडे मंजूर करण्यात आलेत। विकास कामांना वेग देण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश दिलेत। श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव 172.22 कोटी, श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान देहू संवर्धन, वैकुंठ गमन मंदिर परिसर, भंडारा डोंगर परिसर 41.71 कोटी, किल्ले अजिंक्यतारा सातारा जतन संवर्धन सुशोभीकरण 134.80 कोटी, संगम माहुली सातारा महाराणी ताराबाई महाराणी येसुबाई छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ जीर्णोद्धार 133 कोटी, श्री क्षेत्र कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग 210.45 कोटी, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर 301.54 कोटी। आणि याचविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल झुरी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। राहुल, काय अपडेट याबद्दल? अगदी खरं तर राज्यात एकंदरीत बघितलं तर महत्वाची देवस्थानं असतील किंवा महत्वाचे किल्ले गडकिल्ले यांच्या बाबतीत आज ही महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि याच संदर्भात जवळपास 1000 कोटींच्या आसपास निधी आराखडा जो आहे तो मंजूर करण्यात आला। यामध्ये भीमाशंकर देवस्थान याचा देखील समावेश करण्यात आलाय। सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये गडकिल्ल्यांच्या बाबतीत वारंवार भाजपकडून एक राजकीय मुद्दा त्याला मोठ्या पद्धतीनं बनवण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर किल्ले अजिंक्यतारा असेल, यासोबतच ताराबाई यांचं महाराणी ताराबाई यांचं निवासस्थान असेल आणि त्यासोबतच समाधीस्थळ असेल, या सगळ्यासाठी जवळपास 133 कोटी, किल्ला अजिंक्यतारा यासाठी 134 कोटी, तर परळी वैजनाथ आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासाठी प्रत्येकी 210 आणि 301 कोटींचा भरभक्कम असा निधी या निमित्ताने देण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र येत्या काळात फक्त निधी नाही तर टाइम बाउंड पद्धतीनं हे संपूर्ण विकास प्रकल्प किंवा हे संपूर्ण आराखडे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जे आहेत हे मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत। विशाल, एक महत्वाची गोष्ट येत्या काळात कुंभमेळ्याच्या निमित्तानं वारंवार केंद्राकडून एक मोठा निधी जो येत होता, त्यासोबत देखील पंढरपूर असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणच्या कॉरिडॉरच्या संदर्भात याच्या देखील बैठकामध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली आणि येत्या काळात याला देखील लवकरात लवकर म्हणजेच कुठलीही निधी दिल्यानंतर त्याची टाइम बाउंड प्रक्रिया राबवण्यावर मुख्यमंत्र्यांचा विशेष भर असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल।